एक एक दाणा मोत्यासारखा चमकणारा, सुटसुटीत, मोकळा आणि अजिबात चिकट न होणारी साबुदाण्याची खिचडी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। नमस्कार मंडळी, तर उपवासाला खाण्यासाठी साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे। चला तर मंडळी, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी 1 वाटी मी इथे साबुदाणे घेतलेले आहेत। साबुदाण्यांचे 2 प्रकार असतात, बारीक साबुदाणा आणि जाडे साबुदाणे असतात, म्हणजे थोडे साईज याची मोठी असते। तर ही मोठे साबुदाणे मी घेतलेले आहेत। मोठेच साबुदाणे घ्यायचे, याची खिचडी चांगली बनते। आता हे साबुदाणे साफ करायचे आहे, काय कचरा असेल तर यामधला काढून टाकायचा आणि साबुदाणे चांगले 2 ते 3 वेळा चाळणीत घेऊन धुवून घ्यायचे। जास्त वेळ धुवायचं नाही, याचा स्टार्च निघाला की यामध्ये साबुदाणे 1 वाटी घेतले आहे तर पाऊण कप म्हणजे पाऊण वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायचे। लक्षात असू द्या, साबुदाण्यामध्ये पाण्याचं प्रमाण परफेक्ट असायला हवं। 1 वाटी जर साबुदाणा घेतला तर 3/4 कप म्हणजे पाऊण वाटीच पाणी घालायचं। हा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे साबुदाणे भिजत घालताना, म्हणून मी तुम्हाला दाखवू शकली नाही। तर तुम्ही पाहू शकता साबुदाणे मस्त भिजलेले आहेत, एक एक दाणा मोकळा आहे आणि नरम झालेले आहेत। आता खिचडी बनवायला घेऊया। तर इथे कढई गरम केलेली आहे। कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचा आहे आणि यानंतर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे, चांगले कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं लागतात हे शेंगदाणे भाजायला, जास्त याचा कलर चेंज करायचा नाही, करपवायचे नाही। तर मंद गॅसवर मी हे साबुदाणे चांगले फ्राय करून घेतलेले आहेत। आता हे काढून घेऊया। यानंतर या तुपामध्येच मी 2 बटाटे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। बारीक चिरले बटाटे की लवकर फ्राय होतात, जास्त वेळ लागत नाही आणि ते कच्चे सुद्धा राहत नाही। असेच हे मिक्स करत चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। हे पण 2 ते 3 मिनिटं लागतात, याला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची। बटाटे थोडेसे कच्चे आहेत म्हणून अजून मी याला फ्राय करून घेणार आहे। एकसारखं असं ढवळत मिक्स करत राहायचं आहे आणि चांगले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि 1 मिनिट हे चांगले पुन्हा शिजवून घ्यायचे। बारीक बटाटे कापल्यामुळे हे लवकर शिजतात, जर मोठ्या फोडी ठेवाल तर शिजायला वेळ लागतो। तर बघा याचा कलर चेंज झालेला आहे। बटाटे असे चमच्याने चेक करायचे की चांगले शिजले आहेत का, तुटतायत याचा अर्थ हे बटाटे चांगले शिजलेले आहेत। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि हे बटाटे शेंगदाणे ज्या प्लेटमध्ये काढले आहेत त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मी नॉनस्टिक पॅन घेणार आहे। स्टीलच्या पॅनमध्ये कढईमध्ये कधी खिचडी चिकटते, व्यवस्थित सुटसुटीत होत नाहीत। तर खिचडी बनवण्यासाठी मी नॉनस्टिक पॅनचा वापर करणार आहे। 1 मोठा चमचा तूप घालायचं, 1 चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं खमंग तडतडलं, सुगंध यायला लागला की कढीपत्त्याची पानं घालायची। 2 बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे, तुम्हाला तिखट किती हवं त्या प्रमाणात घालायचं। व्यवस्थित सगळं परतवून घ्यायचं। यानंतर साबुदाणे भिजवलेले यामध्ये घालायचे आहेत आणि साबुदाणे सुद्धा 2 मिनिटं चांगले तुपावर असे परतवून घ्यायचे। इथे मी गॅस स्लो ठेवलेला आहे, गॅस फास्ट ठेवू नका, नाही तर साबुदाणे करपतील आणि त्याची चवसुद्धा चांगली लागणार नाही आणि रंगसुद्धा याचा बदलेल। आता 1 चमचा साखर घातलेली आहे, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। लक्षात असू द्या, गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे, फास्ट अजिबात करायचा नाही। खिचडी व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे। सगळं साहित्य यामध्ये एकजीव होतं आणि सगळं व्यवस्थित लागलं जातं। आता बटाटे आणि शेंगदाणे फ्राय केलेले घालायचे आणि ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। 1 ते 2 मिनिटं सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर लीड लावायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची। 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर मीठ सगळं व्यवस्थित या खिचडीला लागलं जातं आणि कुठे दाणे जर कच्चे राहिले असतील, म्हणजे सफेदच राहिले असतील, तर ते व्यवस्थित एकसारखे शिजले जातात। पुन्हा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत लीड लावायचं आहे आणि 2 मिनिटं चांगली परत वाफ काढून घ्यायची। तर पुन्हा 2 मिनिटं मी वाफ चांगली काढून घेतलेली आहे। परत एकदा मिक्स करून घेऊया
साबुदाण्याच्या खिचडीला अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करून नंतर त्याला लीड लावून वाफ देऊन जर शिजवून घेतली तर साबुदाण्याची खिचडी एकसारखी शिजली जाते आणि सुटसुटीत बनते। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तुम्ही जर लिंबाचा रस तुम्हाला चालत असेल उपवासाला तर तुम्ही लिंबाचा रसाचा वापर देखील करू शकता। मी लिंबाचा रस घातलेला नाही कारण कोणाला आवडतो कोणाला आवडत नाही, तर तुम्हाला जर चालत असेल उपवासाला तर लिंबाचा रसाचा वापर तुम्ही नक्की करा। तर मस्त आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे मंडळी। अशा पद्धतीने तुम्ही साबुदाण्याची खिचडी जर बनवाल तर अजिबात चिकट होणार नाही। साबुदाणा भिजवण्याची पद्धत आणि साबुदाणा शिजवण्याची पद्धत जर व्यवस्थित जमली तर साबुदाण्याची खिचडी सुटसुटीत आणि मोकळी बनते, अजिबात चिकट होत नाही। एक एक दाणा तुम्ही पाहू शकता मोकळा झालेला आहे आणि एकदम मोत्याच्या दाण्यासारखी साबुदाण्याची खिचडी आपली तयार झालेली आहे। खायला खूपच चविष्ट लागते। बऱ्याच जणांची साबुदाण्याची खिचडी लबलबीत चिकट आणि स्टिकी बनते, तर अशा पद्धतीने मंडळी तुम्ही एकदा साबुदाण्याची खिचडी नक्की ट्राय करून बघा। मस्त टेस्टी अशी साबुदाण्याची खिचडी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला थोडीशी हातावर घेऊन देखील दाखवते। हे बघा एक एक दाणा याचा सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे। हे बघा अशा पद्धतीने तुम्ही साबुदाण्याची खिचडी मंडळी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।